नमस्कार मंडळी, चला तर मग कलिंगड कसं कापायचं किंवा टरबूज कसं कापायचं हे आज आपण बघणार आहोत। योग्य पद्धतीने जर कापलं तर बिया तोंडात येणार नाही किंवा मुलांना सुद्धा बिया आवडत नाही किंवा आपल्याला सुद्धा खाताना टचर टचर लागतं, त्यामुळे आपण ते बिया काढून खातो। परंतु या पद्धतीने जर कलिंगड कट केलं तर बिया अजिबात तोंडामध्ये येणार नाहीत। तर एकदम सोप्या पद्धतीने कलिंगड कट करून दाखवणार आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात। इथे मी एक टरबूज घेतलेला आहे, याला कलिंगड सुद्धा म्हटलं जातं। निवडताना अशा प्रकारचा पिवळ्या कलरचा डाग जर असेल टरबूजावरती तशा प्रकारचं टरबूज घ्यायचं। एकदम डार्क जर असेल तर टरबूज आतमध्ये एकदम लाल भडाक असतं आणि गोड सुद्धा असतं चवीला। चला तर मग एक टरबूज घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अगोदर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं किंवा थंड पाण्यामध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे। चला तर मग याचा वरचा भाग जो आहे तो फक्त कट करून घ्यायचा, जास्त कट करायचं नाही। वरचा भाग कट करायचा, आपल्याला याला आडवं कट करायचं नाही तर सरळ कट करून घेणार आहोत। सरळ कट केलं की म्हणजे झाकायला किंवा प्लास्टिकच्या कव्हरने आपण याला 2-3 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो। चला तर उभं अशा प्रकारे भाग कट करून घ्यायची आहे। जेवढं खायचं तेवढं कट करायचं, नंतर मग जेवढं उरलेलं आहे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर प्लास्टिकच्या कव्हरने तुम्ही झाकून ठेवू शकता। फ्रीजमध्ये सुद्धा 2-3 दिवस ते व्यवस्थित राहतं। चला तर एक भाग इथे कट करून झालेली आहे। आता ही तुम्हाला मी आता कट करून दाखवते आतमध्ये, म्हणजे बिया सहज वेगळ्या होतील आणि त्याला जास्त काढायची सुद्धा किंवा कष्ट घ्यायची सुद्धा गरज पडत नाही, सहज बिया वेगळ्या होतात। चला तर मग अजून एक भाग मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला कट करून दाखवते। मुलांना बिया खाताना आवडत नाही किंवा मग मध्ये येतात तोंडामध्ये आणि टचर टचर लागतं, ते आपल्याला सुद्धा आवडत नाही। त्यामुळे अशा प्रकारे कलिंगडच्या फाका करायच्या आणि अशा प्रकारे कट करत चालायचं आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये। बघू शकता बिया सहज वेगळ्या होणार आहे, अजिबात याला काही वेगळं करायची गरज नाही। अशा प्रकारे पूर्ण कट करायचा आणि नंतर मग खालच्या सालापासून पुन्हा कट करून घ्यायचा आहे। बघू शकता छोटे छोटे पीसेस तयार झाले आणि सालाला सुद्धा काहीच राहिलेलं नाही कलिंगड। तर आता बिया तुम्हाला दाखवते मी। बघू शकता छोटे पीसेस झाले आहे तर बिया सहज निघल्या जात आहेत, अजिबात त्याला जास्त कट करायची सुद्धा गरज पडणार नाही। सहज बिया दिसतात आणि आपण चाकूच्या सहाय्याने वरच्या टोकाने सहज या बिया काढून घेऊ शकतो। सगळं कलिंगड याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि बिया सहज वेगळ्या होतात। अजिबात ह्या बिया दाताखाली लागत नाही किंवा जास्त आतमध्ये जरी बी असेल किंवा हे सीड असेल तर ते लगेच दिसून येतं, ब्लॅक ब्लॅक दिसतं आणि त्यानंतर आपण चाकूच्या सहाय्याने त्याला कोरून काढून घेऊ शकतो। चला तर मग सगळ्या कलिंगडातल्या बिया याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। तर या सोप्या पद्धतीने कलिंगड कट करून बघा, अजिबात जास्त तुम्हाला कट करायची गरज पडणार नाही। फक्त पीसेस कट करायचे आणि त्या पीसेसमधून सुद्धा लगेच बी जे सीड असतं कलिंगडाचं ते सुद्धा दिसतं। चाकूच्या सहाय्याने कोरून घ्यायचं आहे, बघू शकता सहज निघले जातं। तर मुलं सुद्धा हे कलिंगड आवडीने खातील जर बिया नसतील तर। अशा पद्धतीचं कलिंगड एकदा कट करून बघा। सगळं कलिंगड याच पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कलिंगड कट करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने हे कट होतं आणि शिवाय यातल्या बिया सुद्धा सगळ्या निघल्या जातात, एक सुद्धा बियामध्ये राहत नाही, राहिली तरी ती लगेच दिसून येते। दुसरी सुद्धा फाग याच पद्धतीने कट करायची आहे, तर लगेच म्हणजे कट होते आणि बघू शकता किती झटपट ही कट झालेली आहे। तर एकदम सारखी झालेली आहे आणि जो वर खालचा भाग जर राहिला तो सुद्धा या पद्धतीने कट करून घ्यायचा, त्यामध्ये अजिबात बिया राहत नाही। तर किती सोप्या पद्धतीने झटपट आपलं इथे कलिंगड जे आहे टरबूज कट झालेला आहे। कमी मेहनतीमध्ये एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने टरबूज कसं कट करायचं, बिया सगळ्या सहज कशा निघतील, मी तुम्हाला सगळं सविस्तर ही माहिती सांगितलेली आहे। जर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, इतरांसोबत सुद्धा ही सोपी आयडिया नक्की शेअर करा। एकदम झटपट सोप्या पद्धतीने कलिंगड कसं कट करायचं, बिया सुद्धा सहज वेगळ्या होतात आणि सकाळी जर मुलांना टिफिनमध्ये तुम्हाला द्यायचं असेल तेव्हा सुद्धा झटपट हे कलिंगड लगेच कट होत आणि बिया सुद्धा सहज वेगळ्या होतात। तर सगळ्या कलिंगडामधल्या बिया याच चाकूच्या किंवा सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायच्या। बघू शकता साल सुद्धा एकदम प्लेन झालेलं आहे आणि त्यासोबत कलिंगड सुद्धा एकदम स्वच्छ झालेलं आहे, त्यामध्ये अजिबात बिया राहिलेल्या नाही, एकदम लाल भडक दिसत आहे आणि बिया सुद्धा वेगळ्या झालेल्या आहे। या सालांपासून सुद्धा तुम्ही काही बनवू शकता, टुटी फ्रुटी जी असते ती सुद्धा बनवली जाऊ शकते आणि राहिलेलं हे कलिंगड तुम्ही प्लास्टिक कव्हरने पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता।